नमस्कार गळू हरिओम सगळ्यांना. सुमित सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम तुम्ही अनम्यूट आहात. सॉरी म्यूट आहात. गुड मॉर्निंग मॅडम. सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हरिओम सगळ्यांना. ओके ಸುಪ್ರಭಾತ್. ನಮಸ್ಕಾರಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಬರೋಬ್ಬರ್ ಕಾಮತ್ ತಾಯಿ ಕಾಮತ್ ಸರ್ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळे लोक ऐकायला लागलाय, तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ऑल सगळे बच्चे कंपनी गुजर जोरदार क्लॅपिंग सगळ्या बच्चे कंपनीसाठी. ओके चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. त्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत का ऐकायला लागले त्या सगळ्यांबरोबर आपला फोटो काढणार आहे. मावी रडके, पद्मजा मॅडम, शशिकला ताई या तिघांसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. आणि मस्त पैकी आपलं एनर्जी ड्रिंक विथ एनर्जी विथ स्माइल विथ एनर्जी ड्रिंक आपण सगळेजण आपला ड्रिंक घ्या. कोण काढणार आहे फोटो? यस शशिकला ताई. हो प्रिया गुजर तिच्या हातात द्या ना एनर्जी ड्रिंक, नाहीतर ती चहा मागल तुमच्याकडे नंतर. मस्त पैकी तुलसी लेमन आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट. लेमन काश्मीरी कावा, पीच, लेमन, तुलसी, जिंजर, कुठलं पाहिजे ते फ्लेवर. ओके जरा सगळे जणांना खूप लोकांना मी आता पोस्ट केले बघा, तर ऍड करा. ओके चलो झालं फोटो. थँक्यू. ओके चलो ठेवा. कालचे आपले एक्सपिरियन्स काल खूप लोकांचे होते बरं का. त्यामुळे त्यांनी सरस्वती विभूते, सुजाता पाटील यांचे लोकांचे, मीना खोतचं काय वेलकम करायचं का माहिती नाही मला, कोण काय तो मेसेज टाका. हा पुष्पाताई पाटील यांचा आपण एक्सपिरियन्स घेणार आहोत. आजचा पहिला एक्सपिरियन्स आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण पुष्पाताईंसाठी. कंटिन्यू पुष्पाताई. वेलकम आहे. ओके चलो पुष्पाताई सदाशिव फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. सगळेजण पटापट वेलकम करू शकतो आपण. लिंक कुणाकडून आणि का वाटलं स्वतःवर काम करावं सांगा. म्यूट काढा. म्यूट पुष्पाताई पहिला म्यूट काढा. डाव्या बाजूला माईकचं चिन्ह. यस एकदम भारी. हा नमस्कार, शुभ सकाळ. मी पुष्पा शहाजी पाटील, सिद्नेरली, तालुका कागल. मला अनुराधा पाटील मॅडम आणि अनिल पाटील सरांनी लिंक दिली. 18 मे पासून मी या शतायुषी परिवारामध्ये सहभागी झाले आहे. मला थोडंसं वजन जास्त आहे आणि चेहऱ्यावर वांग वगैरे आहे. त्यामुळं मला त्यांनी सुचवलं की हे घ्या, चांगलं लाभदायी आहे. त्यामुळं मी 18 मे पासून या परिवारामध्ये सहभागी झाले. सकाळचं आता 18 तारखेपासून आतापर्यंतचा काय काय परिणाम? माझं 1 किलोग्रॅम वेट लॉस झालंय. ओके एकूण किती वेट लॉस करायचं आहे? 10 किलो. 10 किलो करायचंय, त्यातलं 1 तर कमीच झालं. हा फ्रेश वाटतंय आणि असं म्हणजे एनर्जी वाटते थोडी. पहिलं कसं थोडं काम केलं की थकवा यायचा आणि काहीतरी खावं असं वाटायचं लगेच 2 तासांनी. तशी काय आता इच्छा होत नाही आणि जास्त अशी मरगळ वगैरे येत नाही. फ्रेश वाटते. चेहऱ्यावर. 10-12 दिवस झालेत बरोबर. आज तरी 12
होय होय 10-12 दिवस, आज 12वा दिवस आहे. हा, तरी होय. पण एवढा 1 किलो वजन पण कमी झालंय आणि होय, फ्रेश होय. पण वाटायला लागलं. ओके. पुष्पाताई काम काय करता? टीचर आहे ना? प्राथमिक शिक्षिका आहे. होय मॅडम. प्राथमिक शिक्षिका आहे, तर शाळा चालू होत आहेत आणि या शाळेमुळं आता त्यांना स्वतःवर काम करायला वेळ पण आहे. होय. असं जाणीवपूर्वक कधी लक्षातच आलं नाही की म्हणजे असं स्वतःवर काम करावं. हे अनिल पाटील सरांनी लिंक दिली, 15 दिवस मी ऐकलं आणि मग मला इच्छा झाली की आता स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे असं. येस. नाही, हा, बाकी- सगळ्यांचंच राहून जातं. पुष्पाताई, तुम्ही तर सगळ्या गोष्टी शिकवता. जर तुमचं स्वतःच राहतं तर आमचं तर 101% राहतं. म्हणून तर नेहमी आम्ही म्हणतो की आपलं सगळ्यांचं राहतं, आपलं सगळ्यांचं राहतं. आपल्याला प्रायोरिटी द्यायचं सोडून आपण सगळ्यांना देतो, पण आपल्याला स्वतःलाच देत नाही. ओके, चलो पुष्पाताई स्वतःवर काम तरी करायला लागलेत. आता सुरुवात तरी आहे, भारी पैकी होऊन जाईल. म्हणजे तुमचा जो काही अपेक्षित तुम्हाला रिझल्ट आहे तो 101% मिळेल. ओके, याच्यानंतर आपण जाणार आहोत, जोरदार क्लॅपिंग पुष्पाताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत, पहिल्यांदा जाऊ सरस्वती विभूतीताईंच्याकडं. हँडरेज जरी करता नाही आला तरी मी स्पॉटलाइट करते. ओके, हा, येस. आपण गुड कालच त्यांनी ऍड्रेस मॉर्निंग. दिला होता, त्याच्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू. आपला आजचा सेकंड एक्सपिरियन्स आहे, जोरदार क्लॅपिंग. कंटिन्यू. थँक्यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सरस्वती विभूते. माझे मिस्टर विनायक विभूते हे 2.5 वर्षापूर्वी या कम्युनिटीला जॉईन झालते. त्यांना शुगर होती, शुगर इन्सुलिन चालू होतं त्यांचं आणि HbA1c काहीतरी 12.6-7 असं काहीतरी होता. आता 5.6 वर आलाय त्यांचा HbA1c. त्यांची शुगरची पण गोळी बंद झाली. त्यांच्यासोबतच मी योगा करत होते. पहिला स्टार्ट फक्त योगासाठी जॉईन झाले आणि मला छान वाटत होतं, म्हणून मग मी परत हे फ्युअल घ्यायला चालू केले. आणि माझं थायरॉइडची माझी 50 mg ची गोळी 6 ते 7 महिन्यातच बंद झाली आणि माझं वजन 17 kg कमी झालं. 1 महिन्यातच माझं 10 kg कमी झालेलं आणि उरलेलं 2-3 महिन्यात असं झालं. पण आता 46 माझं रनिंग आहे. आता माझं जरा PCOD ह्याचा प्रॉब्लेम चालू झालाय, मेनोपॉजचा. त्यामुळे जरा वजन आणि परत गेन झालं आणि अंग पण फार दुखत होतं. मग मला शेटे सरांनी मार्गदर्शन केलं आणि मला आता बरंच चांगलं फील होतंय. आता मी योगा वगैरे व्यवस्थित करायला लागले. परत माझं व्यवस्थित रुटीन चालू झालंय. आणि या राहुल पाटील सरांनी आम्हाला लिंक दिली होती, त्यांना खूप त्यांचं खूप आभार. सुजाता माझी लाडकी कोच म्हणा, गार्डन्स अगदी व्यवस्थित करते. परत शेटे सरांच्या मार्गदर्शनामुळं, तुमच्या मार्गदर्शनामुळं आम्ही आता हेल्दी आणि हॅपी लाईफ जगतो. माझी मुलं पण घेतात हे फ्युअल आणि आम्हाला दवाखान्यात अजिबात जावं लागत नाही. जसं हे आम्ही फ्युअल घ्यायला तेव्हापासून मी क्वचितच गेलो असेल दवाखान्यात, आजारी पडत नाही. सर्दी आधी माझा जरा असं सीझन चेंज झाला की मला सर्दी व्हायची लगेचच. एकदा तर मला 1 वर्षभर सर्दी होती मागे. मला सर्दीचा फार त्रास होता, तो पण मला आता अजिबातच नाहीये, सर्दी होतच नाहीये आता मला. परत बाकी काही असं काहीच होत नाही. दवाखाना म्हणून आता आमच्या घरात नाही आहे. सरस्वती मॅडम, तुमचा जो काय थायरॉइडचा प्रॉब्लेम होता ना, तो किती हा. वर्षाचा होता? 3 वर्षापूर्वी मला थायरॉइड चालू झालेलं. थायरॉइडची 50 mg ची गोळी चालू झालेली. डायरेक्ट 50 न चालू झाली? हा. आणि ह्या कम्युनिटीला जॉईन झाल्यावर जे पॉझिटिव्हनेस आणि आपलं लाईफस्टाईल चेंज केल्यामुळं फार चांगला परिणाम झाला मला. येस. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण सरस्वती ताईंसाठी. कारण का थँक्यू. हे सगळं केलंय त्यांनी डॉक्टरांच्या परमिशननं. त्यांच्या मिस्टरांच्या इन्शुलिन, त्याच्यानंतर गोळ्या आणि त्याच्यानंतर मेडिसिन फ्री लाईफ. ह्याला काय करायला लागतं? स्वतः ठरवावं लागतं, स्वतःवर काम करावं लागतं. हे स्वतः काम करून मग या गोष्टी साध्य होतात. हे त्यांनी स्वतः श्रद्धा आणि विश्वास ठेवून स्वतःवर भारी काम केलं
म्हणून हा रिझल्ट आहे. ज्या गोष्टी आपल्याला सहज साध्य आहेत त्या तरी करत राहायला पाहिजे. ह्या ज्या वेळेला आपण सहज करत राहतो त्या वेळेचे रिझल्ट खूप क्लास येतात आपल्याला. ओके, जसे त्या दोघांना पण आले आणि स्वतःच्या दोघांना रिझल्ट आल्यानंतर आपण आपल्या मुलांसाठी पण प्रयत्न करतो ना, त्यामुळे मुलंही फिरायला घेतात मॅम हे. हा आम्ही सगळी हेल्दी आणि हॅप्पी आहे आता. येस, कारण सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात मेन महत्वाची संपत्ती म्हणजे पहिलं आरोग्य. मग तुम्हाला ती संपत्ती कमवता येते, मग तुम्हाला हॅपीनेस मिळतो, मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत. पहिलं सुरुवात ही आपल्या हेल्थ पासून व्हायला पाहिजे. ते सरांचं मार्गदर्शन खूप छान असतं मॅडम. येस, अगदी कारण मला कुठंही भेटलं नाही आतापर्यंत. इथं तुम्हाला जे गाईड करणारे सगळे आहेत ते आम्ही नाभीच्या डेटापासून सगळे लोक सांगण्याचा प्रयत्न करत असतो. सांगतात सर. अगदी, कारण का की आपण सगळे स्वतःकडे दुर्लक्ष करतो ना, स्वतःकडे दुर्लक्ष करतो म्हणून तर इथं सांगावं लागतं. इथं सगळ्या लोकांची हेल्प का लागतीये, तर सगळ्या लोकांची हेल्प एवढ्यासाठी लागते कारण हे सोपं कामच नाहीये. लोकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या म्हणून वळवणं आणि त्याला स्वतःची प्रायोरिटी त्याच्या डोकीत घालणं हे सगळ्यात अवघड काम आहे. आणि हे सगळ्यात अवघड काम एवढ्या शिस्तनंच करावं लागतं. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण सरस्वती विभूते ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत अनिता तुरगलकर ताईंच्याकडे त्यांच्या एक्सपिरियन्स साठी. ओके, थँक्यू मॅडम. गुड मॉर्निंग. मी आता एक्सपिरियन्स द्यायचा म्हणजे मला कशी आठवण झाली, मी ह्या 27 फॅमिलीला जी जॉईन झाले ती आत्ता जी व्याख्यान मला चालू आहे तशी 8 मार्च 22 जी व्याख्यान मला मॅडमांची चालू होती, 8 दिवस सलग मी ती व्याख्यान ऐकली होती. आणि त्या व्याख्यानातून जे विषय होते, स्थूलता, शुगर, बीपी, प्रत्येक विषयावर एक विषय हे होता, टॉपिक होता. ती मी व्याख्यान मला ऐकून ह्या 27 फॅमिलीला जॉईन झाले, योगा सुरू केला. पण ती लिंक ऑनलाईनच होती, मी ती ऑनलाईनच व्याख्यान ऐकली. मी ठाण्यात होते त्यावेळी आणि हुपरी वगैरे असं सगळं खाली होतं. म्हटलं आपल्या कागलच्या अगदी जवळ हुपरी असून आपल्याला हे माहित नाही, पण ऑनलाईन मी ठाण्यात बसून हे ऐकतेय असं म्हणून मी योगा जॉईन केला. खाली 2 नंबर होते कॉन्टॅक्टसाठी, त्यात एक सुमेध सरांचा नंबर होता. सुमेध सरनी मी तिथं मेसेज टाकला, म्हटलं ह्याला जॉईन करायचं झाले तर काय करावं लागेल, तर सुमेध सरचा फोन आला आणि सुमेध सरनी यात मला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यांनी मला ते योगा जॉईन करा, 27च्या आमच्या सगळ्या लिंक आहेत त्या ऐका, हे मी सतत ऐकत आले आणि गेली 3 वर्ष झाली मी या कम्युनिटीशी जॉईन आहे. मला खूप प्रॉब्लेम्स होते, म्हणजे शुगर, बीपी, थायरॉइड, अनेक मणक्याचा प्रॉब्लेम, सारखी मी आजारानं त्रस्त असायची. गेली 6 महिने झाली की 6 महिने आले की मी ऍडमिट असायची दवाखान्यात. मला लंग्सचा प्रॉब्लेम होता, लंग्स मध्ये पाणी साठायचं, त्यामुळे धाप लागायची. धाप लागली की डॉक्टर म्हणायचे तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, पण हार्टचा प्रॉब्लेम म्हणून मला एन्जिओग्राफी करून घ्या, इकोकार्डिओ करून, सारख्या माझ्या टेस्ट आणि पैसे दवाखान्यात. त्यात माझा प्रचंड, मी खरोखर कंटाळलेली होते. आणि 3 वर्षापूर्वी मला ही 27 फॅमिली मिळाली आणि जे आपल्या या 27 फॅमिलीमध्ये जे प्रत्यक्ष पर्सनल कोच आम्हाला जे जे सांगतात ते मी सगळं फॉलो केलेलं आहे. आणि मी मॅरेथॉन मध्येच पार्टिसिपेट केलं, त्यामुळे योगा करतेय, वर्कआउट करते, कुठला वर्ग मला जो वाटेल ज्या दिवशी तो मी जॉईन करते. आणि आता मी जरी आजारी पडले, काही झालं, तब्येत, माणूस म्हटल्यावर आजारी पडणार, सर्दी होणार, तसं जरी झालं तरी मला दवाखान्यात जाते, औषधोपचार घेते, नाही असं नाही, मॅडम सांगतात काही गोष्टीला दवाखान्यात जावंच लागतं, तसं मी सगळं फॉलो करते. पण मी लवकर लगेच 3 दिवसातच रिकवर होते. आता पण मला या 8 दिवसात सर्दी खोकला झाली, पण मी फ्रेश पिऊन गरम गरम माझी सर्दी हे कमी झाली, लंगचा प्रॉब्लेम सुटला. झोपेची गोळी मला 15 ते 18 वर्ष झाली झोपेची गोळी होती, ती गोळी बंद झाली. 3 महिन्यात मी 10 किलो वेट लॉस केला आणि मी हेल्दी वेल्दी इतकी छान आयुष्य जगतीये. आणि अशी 27 फॅमिली त्या पूर्वीच भेटली असती तर आज मी कुठपर्यंत आणखीन छान हे झाले. पण आता मी इथून पण पुढे एन्जॉय करतेय. आणि मी ठाण्यातून कोल्हापूरला प्रवास करते त्यावेळी माझ्या पायावर सूज यायची, आता बिलकुल सूज वगैरे येत नाही. आणि आयुष्यात मी एक ठरवलं होतं माझ्याकडून ट्रिप होणार नाही, 4 धाम, परदेशी ट्रिप वगैरे, पण ह्या 27 फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यावर मी
चारधामची ट्रिप केली, दुबई ट्रिप केली आणि परवा लेटेस्ट 8 मेला मी गिरनार पूर्ण चढून उतरून व्यवस्थित आले. 87 फॅमिलीचे खूप खूप आभार, धन्यवाद. यस, कारण का वय सांगा जरा किती आहे? माझं आता 65 चालू आहे. 65 मध्ये पण हे बघा, प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं ही कुठलीही गोष्ट कुठलीही मला ह्याच्यापेक्षा आधी मिळायला पाहिजे होतं. मी तर कसा विचार करते माहितीये का, खूप लोकांना अजून आपण सांगून पण करत नाहीयेत. बरोबर, आपण तर करायला लागलोय ना, कुठल्या ह्याच्यात करतोय याच्यापेक्षा आपण करायला लागलोय हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात मेन अजून खूप आहे, 65 तरी झालेत, अजून 35 आहेत. आपल्याला शतायुषी व्हायचं आहे ना, तर अजून आपल्याकडे 35 वर्ष आहेत. ती 35 वर्ष क्वालिटी कशी जातील ह्याच्यावर जेव्हा आपण काम करायला लागू ना, त्यावेळेला तुम्हाला भारी हे सगळे रिझल्ट भेटत जाणार आहेत. आता तरी जस्ट सुरुवात आहे, छोटे छोटे प्रॉब्लेम सगळे. हे बघा, 4 धाम केलं, खूप लोक म्हणतात 4 धाम खूप अवघड आहे, लंग्सचा प्रॉब्लेम, बाकीचे चॅलेंजेस हे सगळं असताना दुसरं बघा, आता गिरनार पण चढून आल्या, लिफ्ट आहे, बाकी सगळे लोक कसं कसं करतात, तर या पायी करून आलेत गिरनार, फॉरेन करून आल्या. मॅडम मला एक सांगायचं, गिरनारला मी रोपवेनं गेले, तिथून 5,000 पायऱ्या होत्या. 2 डोलीवाले माझ्या सोबत होते. आंटी आपको डोली लगेगी, आंटी आपको डोली लगेगी असं म्हणून ते माझ्या बरोबर 500 पायऱ्या पुढे जायचे, बसायचे. म्हटलं देखो बाबा, गुरुदत्त किसका सुनते आहे मालूम नाही, आप चलो. ते उतरून चढून येईपर्यंत मी 8,000 पायऱ्या उतरले, तोपर्यंत माझ्या सोबत होते. नंतर म्हणे आंटी आप उतरेगी म्हणून ते गेले निघून. त्यामुळे मी 10,000 पायऱ्या उतरून आले, चढून 5,000 गेले. थांबत थांबत सावकाश माझ्या गतीनं गेले, पण सक्सेस होऊन आले. नाही, आपण आपली कपॅसिटी कायम ओळखायची, आपण आपल्या कपॅसिटी प्रमाणेच करायचंय. आपल्याला काय, आपला आवाका केवढा हे कळालं तर बास झालं. आपला आवाका किती आहे हे आपल्याला कळलं आणि त्या पद्धतीनेच करायचा, अट्टास करायचाच नसतो. बॉडीशी आपण ह्याच गोष्टी तरी करत येतो, दुर्लक्ष होतं आपलं, त्याच्यामुळं तरी बघत नाही आपण त्याची काय स्ट्रेंथ आहे हे कळत नाही, आणि आपण त्याच्यावर विनाकारण थोडा थोडा लोट टाकत येतो. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अनिता तोरगल करताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत अश्विनी ताई, आपण तुमचा एक्सपिरियन्स उद्याला घेणार आहे. मला माहिती आहे तुम्ही व्यस्त असता, भारीपैकी जॉब, या सगळ्या व्यस्ततेमधनं तुमचा हँडरेज आहे, पण ऍक्च्युली आपला टॉपिक आहे तो आपल्याच सगळ्यांच्या हेल्थसाठी आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या हेल्थला त्यांना जर आपण वेळ दिला नाही तर मग लई वेळ घेतात माहितीये का. त्यामुळं आपण तुमचा एक्सपिरियन्स उद्याला घेऊ. रुपाली अडके ताई हँडरेज द्या, कारण तुम्हाला हँडरेज दिल्याशिवाय को होस्ट मी मगाशी तर केलं होतं पण परत येस, कारण आजचा टॉपिक आहे महिलांचे आरोग्य. महिलांच्या आरोग्याला सगळ्यात क्लिष्ट विषयी आहे, आणि या क्लिष्ट विषयाला आपण जो वेळ देणार आहे त्या वेळेमध्ये कंप्लीट करणं हा त्यांच्या समोरचा खूप मोठा टास्क आहे. तर कारण वेगवेगळं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे स्त्री म्हणजे, आणि त्यामुळं जेवढं व्यक्तिमत्वाला अँगल्स आहेत तेवढे त्या प्रॉब्लेम्सला पण तेवढेच अँगल्स आहेत. आता खूप पुरुषांना वाटेल आपण कशाला यांचं ऐकायचं, जी जननी होती ती पण स्त्रीच होती, तुमच्या बरोबर आहे, ती पण तीच आहे. त्याच्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकला तर तुम्ही समजून घ्याल, घरातलं वातावरण खूप भारी होईल. त्यामुळं आता आजच्या जे स्पीकर आहेत रुपाली अडके ताई, योग शिक्षिका आहेत, त्याच बरोबर आपल्या या याच्यात केमिस्ट आहेत, मेडिसिन डॉक्टर्स यांच्याशी रिलेटेड डेली काम आहे. आणि त्याच्यामुळं आजच्या आपल्या टॉपिककडे, आणि खूप भारी स्पीकर आहेत, त्यामुळे आजच्या आपल्या टॉपिककडे जाणार आहोत महिलांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य. जोरदार क्लॅपिंग करू आपण रुपाली ताईंसाठी. आणि आता सुमित सर ऑल म्यूट टाकता काय, मीच टाकू? हा, रुपाली ताई कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग ऑल, नमस्कार. मी रुपाली अडके, मी इचलकरंजीहून आहे. मी आपल्या 87 ग्रुपला जॉईन होऊन उद्या 18 जुलैला 3 वर्ष होतात.
मी जॉईन झाले माझ्या हेल्थ प्रॉब्लेम्समुळे. कारण भरपूर हेल्थ प्रॉब्लेम्स होते मला आणि त्याचबरोबर वाढलेलं वजन हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं. आणि जसं जसं ह्या ग्रुपमध्ये सांगितलं जातं स्वतःच्या आरोग्याकडं, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि त्यानंतर आपण मग ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलो की लक्षात येतं की वाढलेलं वजन हेच सगळ्यात महत्वाचं कारण असतं आपल्या आजारपणाचं आणि त्यामुळे उद्भवणारे बरेचसे आजार. पण हे सगळं असून सुद्धा मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे आणि मला असं वाटत होतं की हा बाबा मी ओके आहे, मी फिट आहे. कारण का काहीही झालं तर औषधांमध्येच दिवसभर राहायचे, औषध गोळ्या खायचे आणि मी माझं डेली जे काही रुटीन आहे ते फॉलो करायचे. त्यामुळं असं वाटत होतं की नाही ओके आहे, मी एकदम ओके आहे. आणि ह्या ग्रुपची ओळख मला सगळ्यात प्रथम करून दिली मिलिंद भाऊजी आणि सविता ताईंनी. ते मला जवळजवळ 6 महिने सांगत होते, पण मी ऐकत नव्हते. आणि ताई एक दिवशी म्हणाल्या की नाही तुझे प्रॉब्लेम्स एवढे आहेत आणि आता जर तू नाही ऐकलीस तर बघ, अशी ताईंनी तंबी दिली. आणि म्हणून मी अगदी म्हणजे बघूया, हे करून बघूया, कारण वजन कमी करण्यासाठी भरपूर उपाय केलेले होते, जसं डाएट घेणे, झुंबा क्लासेस, योगा क्लासेस, असं बरंच काय काय केलेलं होतं. पण कन्सिस्टन्सी नव्हती आणि त्यामुळं व्हायचं नाही व्यवस्थित. वजन जरी कमी झालं तरी हा झालंय आता वजन कमी, बघूया आपण घरी करूया, अशा ह्याच्यामध्ये मी सोडून द्यायचे आणि पुन्हा आहे त्या वजनाला किंवा त्यापेक्षा जास्तच वजन माझं वाढायचं. त्यामुळं माहित नाही कशामुळे पण माझ्या हळूहळू मी निगेटिव्हिटी मध्ये जायला लागले की नाही बाबा आपले हेल्थ इश्यूज काही कमी होणार नाही आहेत, आपले प्रॉब्लेम्स हे असेच राहणार आहेत आणि आपण हे प्रॉब्लेम्स घेऊनच मरणार आहोत. ह्या माझ्या म्हणजे ह्या विचारांपर्यंत मी पोहोचलेले होते. पण थँक्स टू शतायुषी फॅमिली, मला शतायुषी फॅमिली मिळाली, थँक्स टू मिलिंद भाऊजी आणि सविता ताई, की त्यांच्यामुळे मी ह्या फॅमिलीला जॉईन झाले आणि माझं संपूर्ण जीवन बदललं. संपूर्ण म्हणते मी, संपूर्ण जीवन बदललं. माझं वजन कमी झालं. मी 10 महिन्यामध्ये 20 किलो वेट लॉस केला आणि त्याचबरोबर माझे हेल्थ प्रॉब्लेम्स सुद्धा खूप कमी झाले. खूप कमी म्हणण्यापेक्षा 90-95% त्यामध्ये फरक पडला. जगण्याची नवी दिशा मिळाली. आणि आज मला जो टॉपिक दिलेला आहे महिलांचे आरोग्य, त्या विषयावर बोलताना असं वाटतंय की हे कुठेतरी माझ्याशी रिलेटेड आहे आणि मी ह्या सगळ्यातून गेलेली आहे आणि त्यामुळं मी ते जास्त चांगल्या पद्धतीनं तुमच्या समोर मांडू शकते, असा एक कॉन्फिडन्स मला वाटतोय. कारण महिलांचं आरोग्य हा एक खूप महत्वाचा विषय आहे. कारण महिलांचं आरोग्य फक्त शारीरिक आहे का, तर नाही, मानसिक आणि प्रजनन आरोग्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण एक महिला, घरातली महिला जर आजारी पडली तर संपूर्ण घर विस्कळीत होतं, संपूर्ण घराची जी बसवलेली घडी असते ती विस्कटते. आणि म्हणूनच म्हणतात की महिलांचं आरोग्य याचा परिणाम कुटुंबावर देखील होतो आणि समाजावर देखील होतो. जर कारण का तर आता वर्किंग वुमन्स जास्त आहेत आणि आपल्या कामाच्या तिथे पण आपल्या तब्येतीमुळं खूपशा गोष्टी बिघडतात, बदलतात मी म्हणणार नाही, बिघडतात, हे माझं मत आहे. त्याचबरोबर कसं आहे की महिलांचं आरोग्य मी आता सांगितलं त्याप्रमाणे शारीरिक आरोग्याचा जर आपण विचार केला तर शारीरिक आरोग्य जर आपलं चांगलं राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण संतुलित आहार घेतला पाहिजे, त्याचबरोबर व्यायाम केला पाहिजे आणि नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. आता जेव्हा आपण आपली तब्येत पूर्ण बिघडते, आपण संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत नाही असं नाही, पण स्वतःकडे लक्ष देताना मात्र झालं असेल, दुखत असेल कशामुळे तरी, काहीतरी होत असेल, नंतर बघू, मग बघू, असं करत आपण ते टाळत जातो. आणि अगदी जेव्हा टोकाला जातं, जेव्हा आपल्याला सहन होत नाही, तेव्हा मग आपण डॉक्टरांकडे जातो, मग आपण विचार करतो की आपण काय मेडिसिन घ्यायचे किंवा काय करायचं. पण असं न करता प्रत्येक महिलेनं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि जसं आपण वागतो तसंच आपली मुलं वागायला बघतात, तशीच आपली मुलं राहायला बघतात. आणि म्हणून म्हणते की प्रत्येक स्त्रीनं आपल्या घरामध्ये जर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर स्वतःवर म्हणजे स्वतःच्या आरोग्यावर पहिल्यांदा काम केलं पाहिजे. तर सगळ्यात प्रथम संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य हे जसं महिलेवर अवलंबून असतं, का असतं, तर घरात स्वयंपाक करणारी ही महिलाच असते आणि तिनं जर संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली, म्हणजे तिनं करायला सुरुवात केली, तर संपूर्ण कुटुंबाच्या पोटात सुद्धा संतुलित आहार जातो. मग संतुलित आहार म्हणजे काय, तर प्रथिन, जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, फायबर युक्त आहार, सकस संतुलित आहार जो आपण आहे, रोजच्या भाज्या, फळं ह्यांचा व्यवस्थित
आपल्या आहारामध्ये समावेश करणे हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणूनच जो आपण इथं सांगितला जातो आपल्या शतायुषीमध्ये फ्युएल जे सांगितलं जातं ते संपूर्ण न्यूट्रिशन आहे. संपूर्ण सगळे जे आता मी तुम्हाला सांगितलं लोह, प्रथिन, जीवनसत्व त्या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये आहे. आणि तो मी माझ्या आहारामध्ये केला, माझ्या मुलांनी सुद्धा त्याची सुरुवात केली आणि खरोखर छान असं लाईफ आम्ही जगत आहोत. त्याचबरोबर व्यायाम का करावा, तर आपल्या शरीराला रोजचं 30 ते 45 मिनिटं व्यायाम, मग तो कोणताही असू दे, तुम्ही योगा करा, तुम्ही फिरायला जा, तुम्ही वर्कआउट करा, काहीही तुम्ही करू शकताय. आणि ह्यामुळं आपलं जे शरीर आहे ते व्यवस्थित काम करतं. शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या व्यवस्थित काम करतात. प्रत्येक अवयवाची हालचाल झाली तर त्या अवयवाची कपॅसिटी वाढते आणि त्यामुळेच व्यायाम देखील महत्वाचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला रोजचे 30 ते 45 मिनिटं द्या. आणि ह्यासाठी आपल्या शतायुषी ग्रुपवर आपल्याला योगाचा वर्ग आहे, त्याचबरोबर वर्कआउटचा वर्ग आहे. आणि त्यामध्ये हे सगळं सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही किमान 30 मिनिटं फिरायला जा. पण फिरायला जाताना गप्पा मारत हलत डुलत न जाता व्यवस्थित स्वतःकडे लक्ष देऊन व्यवस्थित फिरून या. येताना काही खाऊन पिऊन यायचं नाहीये, नाश्ता करून यायचा नाहीये, व्यवस्थित करून यायचंय, व्यायाम करायचा आहे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी का करायची, तर महिलांमध्ये आता सध्या म्हणजे पाळीचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यानंतर ज्यांची पाळी गेलेली आहे किंवा जात आहे त्यांना मेनोपॉजचा प्रॉब्लेम आहे. पाळी गेल्यानंतर बऱ्याच जणांना बीपी म्हणजे रक्तदाबाचा त्रास सुरू होतो, शुगरचा त्रास सुरू होतो. आणि बऱ्याच म्हणण्यापेक्षा माझ्या बघण्यामध्ये असं आहे की 80% महिलांचं हिमोग्लोबिन कमी असतं, खूप कमी असतं. त्याचबरोबर प्रत्येकीचं काही ना काही दुखत असतं, म्हणजे त्यांच्या हाडांची घनता देखील कमी असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं वेळोवेळी चेकअप होणं हे खूप गरजेचं असतं. 35 नंतर तर प्रत्येक महिलेनं किमान 6 महिन्यातून एकदा हिमोग्लोबिन, रक्तदाब, शुगर हे सगळं चेक करून घेतलंच पाहिजे. त्याचबरोबर आता मी म्हटलं की शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचं आहे. मानसिक आरोग्य का महत्वाचं आहे, तर घरात आपण बघतो की घरातली प्रत्येक गोष्ट ही स्त्री सांभाळत असते. जरी पैसे पुरुष कमवत असले, आजकाल महिला देखील कमवतात, मग पुरुष जरी कमवत असले तर तो पैसा कसा व्यवस्थित वापरायचा, मुलांना चांगल्या सवयी लावायच्या, घरातल्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायचा, याचा कुठे ना कुठेतरी थोडा तरी ताण प्रत्येक महिलेवर असतो, प्रत्येक महिलेवर. आणि जर ती वर्किंग असेल तर स्वतःच्या कामाच्या तिथला ताण, घरातला ताण, सगळं व्यवस्थित चालावं, सगळं छान व्यवस्थित व्हावं, रुटीन बसावं, ह्या दृष्टिकोनातून ती काम करत असते. आणि त्यासाठी आपल्याला ताणतणाव व्यवस्थापन केलं पाहिजे. ताणतणाव व्यवस्थापन कसं करणार, तर योगामुळं आपल्याला फक्त शरीराला फायदा होतो असं नाही, तर मानसिक देखील आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. कारण योगामध्ये ध्यान केलं जातं आणि त्यामुळं आपल्याला सकारात्मक विचारसरणी आपल्यामध्ये सुरुवात म्हणजे सकारात्मक विचार आपण करायला लागतो, आपली मानसिकता सकारात्मक बनायला लागते. आणि त्यामुळे ध्यान आणि योगा हे खूप महत्वाचे आहेत. आणि त्यासाठी सुद्धा आपली शतायुषी फॅमिली रोज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग चालवते आणि त्याच्यामुळे आपल्याला खरोखर खूप खूप फायदा होतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप ही खूप महत्वाची असते. आपण काय करतो, सगळ्यात शेवटी झोपतो आणि सगळ्यात लवकर उठतो, त्यामुळं बऱ्याच वेळेला आपली झोप पूर्ण होत नाही. तर झोप सुद्धा खूप महत्वाची आहे. जेव्हा आपली झोप पूर्ण होते, 6 ते 7 तासांची झोप व्यवस्थित, फक्त नाही मी आडवी झाले मी झोपले असं नाही होत, पूर्ण गाढ झोप लागली पाहिजे. झोप पूर्ण होणे हे देखील खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शरीर आणि मन निरोगी राहतं. आणि जर तुम्हाला ही झोप येत नसेल तर तुम्ही नक्कीच योग निद्रा करू शकता. आपल्या शतायुषी ग्रुपमध्ये दर बुधवारी योग निद्रा असते आणि ती केलात तर तुम्हाला इतकं सुंदर वाटतं, इतकं मन फ्रेश होतं की त्यामुळे आपली एक 6-7 तासांची झोप पूर्ण झाली आहे असं फिलिंग आपल्याला येत असतं. त्याचबरोबर संवादामुळे सुद्धा, म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर आपण जो संवाद साधतो त्यामुळे सुद्धा आपला मानसिक तणाव कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. मग हे आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि सकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये म्हणजे विचारामध्ये येण्यासाठी आपल्याला मॉर्निंग फ्युएल स्टेशन हे सगळ्यात छान माध्यम आहे जे शतायुषी फॅमिली आपल्याला देत असते. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचं आरोग्य असतं ते प्रजनन आरोग्य.
म्हणजे शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे, मानसिक आरोग्य देखील महत्वाचं आहे, पण प्रजनन आरोग्य जे आहे ते स्त्रीमध्ये खूपच महत्वाचं असतं. प्रजनन आरोग्य म्हणजे काय? तर प्रजनन आरोग्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येते ती मासिक पाळी. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छ आणि चांगल्या किंवा चांगल्या म्हणण्यापेक्षा सेंद्रिय अशा पॅड्स भरपूर बाजारात आलेले आहेत, त्याचा यूज केला पाहिजे किंवा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर मेनिस्ट्रियल कप्स आलेले आहेत, त्याचा वापर, पण ते कशा पद्धतीने वापरायचे, काय करायचे ह्याची सगळी माहिती घेऊन आपण ते यूज केलं पाहिजे. गर्भधारणा होताना आणि झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्या काळामध्ये काळजी घेतली पाहिजे, औषधं घेतली पाहिजेत, योग्य ती आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यानंतर सुद्धा आपण स्तन आणि गर्भाशयाचं आरोग्य हे वेळच्या वेळी तपासून घेतलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा 50 किंवा 60 वर्षानंतर वार्धक्यातील जे आरोग्य असतं ते सुद्धा आपण तपासणं खूप गरजेचं असतं. कारण मी सुरुवातीला सांगितलं की आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्या हाडांची घनता कमी झालेली असते. आणि बऱ्याचशा लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या म्हणजे बऱ्याचशा लेडीजमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी याच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस हा एक आजार होतो, ज्यामध्ये हाडं ठिसूळ होतात. आणि म्हणूनच सुरुवातीपासूनच महिलांनी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी युक्त आहार घेण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर मधुमेह आणि हृदयविकार टाळण्यासाठी सुद्धा आपण आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल हे केलेच पाहिजेत. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतल्यास संपूर्ण कुटुंब निरोगी राहतं, संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्यासाठी ती सक्षम होते. त्यामुळे महिलांनी आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. का तर चांगला आहार आपण का घ्यायचा, संतुलित आहार आपण का घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण त्याचे महत्वाचे फायदे काय आहेत संतुलित आहाराचे? तर आपण ऊर्जा टिकवून ठेवू शकतो. शरीरामध्ये जी आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा लागते ती आपण टिकवून ठेवू शकतो. आपल्यामधली रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्वचा, केस आणि हाडांचे आरोग्य सुद्धा सुधारतं. कारण महिलांमध्ये जास्तीत जास्त आपण त्वचा आणि केस, कारण मी कशी दिसते, माझे केस किती छान आहेत, ह्याच्याकडे प्रत्येक स्त्रीचं म्हणजे कुणाकडेही बघताना ती किती सुंदर आहे, तिचे केस किती छान आहेत, ह्याचे पहिल्यांदा कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. आणि ते खरंच छान दिसावेत आणि छान राहावेत ही प्रत्येक मुलीची, प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि हे जर व्यवस्थित राहायचं असेल, ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर आपल्याला संतुलित आहार हा घेतलाच पाहिजे. त्याचबरोबर छान आहार घेतला तर मानसिक आरोग्य सुद्धा आपलं छान राहतं. आणि त्याचबरोबर योगा हा महत्वाचाच आहे, कारण योगामुळे हार्मोन संतुलित राहतात. पाळीशी संबंधित ज्या आपल्या तक्रारी आहेत, PCOS, PCOD हे ज्या तक्रारी आता आपल्याला बघायला मिळतात त्यांचा त्रास देखील कमी होऊ शकतो. तणाव, चिंता, नैराश्य दूर होतं, शरीर लवचिक आणि तंदुरुस्त होतं. आणि म्हणूनच मी सगळ्या महिलांना विनंती करते की योग आणि संतुलित आहार हे दोन आपल्या आरोग्याचे दोन आधारस्तंभ आहेत. आणि या दोघांनाही आपल्या दैनंदिन शैलीमध्ये आपण स्थान दिल्यास आरोग्यदायी, सशक्त आणि आनंदी आयुष्य आपण जगू शकतो. आणि म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करते की आपली शतायुषी फॅमिली जी आपल्याला योगाचा वर्ग, वर्कआउटचा वर्ग देते त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. मॉर्निंग फ्युएल स्टेशन ऐकलं पाहिजे, कारण त्यामधून आपले विचार सकारात्मक होतात. आणि त्याचबरोबर आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, किती पाणी पिलं पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पहिल्यापासून माहित आहेत पण आपण त्या आचरणात आणत नाही. पण रोज ऐकून 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 आपल्याला त्या आचरणात आणायला मदत होते. आणि त्याचबरोबर प्राणायामाचा वर्ग, हे सगळे वर्ग आपल्याला शतायुषी फॅमिलीने फ्री मध्ये दिलेले आहेत आणि त्याचा खरोखरच आपल्याला खूप छान फायदा होतो. 3 वर्ष झालं मी खूप छान आयुष्य जगतीये ह्या सगळ्याच्या मदतीमुळं. आणि मला असं वाटतं की माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महिलेनं किंवा ह्या ग्रुपमध्ये असलेल्या प्रत्येक महिलेनं त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महिलेला सांगावं, पुरुषांनी सुद्धा सांगावं, आपल्या घरी सांगावं, मैत्रिणींना, घरातल्या लेडीजना सगळ्यांना सांगावं की हे ग्रुप जॉईन करा. आणि खरोखर तुम्ही स्वतः म्हणजे घरातली लेडीज जर छान सुंदर राहिली, आनंदात राहिली तर घर खूप सुंदर आणि आनंदात राहतं. आणि म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की महिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. महिलांनी स्वतः तरी द्या, त्याचबरोबर घरातल्या पुरुषांनी दिलं तर त्या महिलेला आणखीन जरा आनंद होतो, खूपच आनंद होतो, आणखीन जरा म्हणण्यापेक्षा खूप आनंद होतो. म्हणून सगळ्यांनी त्याचा प्रयत्न करा. आणि मी शेवटी हेच सांगू शकते की होऊ आम्ही यशवंत, होऊ आम्ही जयवंत,
होऊ स्वयंसिद्ध आम्ही जीवनी, आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, होऊ आरोग्यवान आम्ही जीवनी. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण रुपालीताईंसाठी. रुपालीताईंनी स्त्रियांच्या आरोग्याचे केवढे पैलू सांगितले. या सगळ्या गोष्टींकडं आपण प्रत्येक जण दुर्लक्ष करत असतो, प्रायोरिटी देत नाही, स्वतःला वेळ देत नाही, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपण स्वतःला दुर्लक्ष करत असतो. कळत नाही का? कळत असतं, सगळ्या गोष्टी कळत असतात. अगदी लहानपणापासून आपल्यावर सगळे चांगले संस्कार होत असतात, पण एक संस्कार होत असतो आणि तो म्हणजे आपण सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांची काळजी, त्या सगळ्यांमध्ये आपण पण आहोत, ह्या सगळ्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करतो. आणि ज्या टप्प्यांमध्ये आपला विकास व्हायला पाहिजे, अगदी बालपणात ज्या वेळेला ते गर्भात मध्ये बाळ येतं त्यावेळेला चेक करायची व्यवस्था, त्याच्यामुळे तिथं पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. लहानपणी मुलगा आणि मुलगी मध्ये आपल्याकडे फरक करत होते, आता होत नाही. खूप घरांमध्ये होत असेल तर करू नका, कारण एक्स्ट्रा जबाबदारी पेलते ती म्हणजे मुलगी, आणि ही या घरातून त्या घरात जात असते. या घरातून त्या घरात जात असताना मानसिक, मी तर नेहमी म्हणते, झोपायची जागा बदलली तर झोप लागत नाही ना हो. ते झोपायच्या जागेमध्ये डावी बाजू माझी का उजवी बाजू माझी, ती बाजू जरी चेंज झाली तरी सुद्धा झोप लागत नाही. जागा बदलली तर झोप लागत नाही. आणि एक व्यक्ती स्वतःचं पूर्ण अस्तित्व इथनं उचलते आणि तिथं जाऊन मर्ज करते. त्यामुळं किती जबाबदारी आहे सांगा बघूया. महिलांना जास्त आपण काळजी घ्यायची. म्हणजे मुलींकडे जी लोक दुर्लक्ष आपण घरात जरी करत असाल तर बिलकुल करू नका. कारण का की तिथनं पुढं मातृत्व येतं, तिथं जाते, जबाबदारी घेते, हे सगळं बरोबर आहे, पण मातृत्व येतं स्वतःच आपल्या बाळाला देऊन ती त्याचं संगोपन करत असते. बाळ आईचंच अन्न खात असतं आणि ते ओढून घेत असतं आणि त्याच्यात तिच्या शरीराचा ऱ्हास होतो. त्या वेळेला डोहाळ जेवण आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते तिच्या आवडीमुळं तिनं एक्स्ट्रा खावं, ती अन्न जास्त मिळावं, ऊर्जा जास्त मिळावी, जे बाळाच्या संगोपनासाठी असं सांगितलं गेलंय. पण त्या खानपानमध्ये आपल्याला आता वाटायला लागलंय सकसता बघायला पाहिजे ना. आपण फक्त टेस्टकडे चाललोय. काय पाहिजे? पावभाजी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आहे का त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, विटामिन्स, मिनरल्स, फायबर, ह्या गोष्टी बघून आपण टेस्टचा विचार नाही का करायचा ना. पण टेस्टचा विचार करत असताना सुद्धा त्यात सकसता किती आहे, पोषण मूल्य किती आहेत, या गोष्टींचा विचार करून मग आपण या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. मग तिथं परत तिचा ऱ्हास होतो, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम चालू होतात, कारण कॅल्शियम डेफिशियन्सीला सुरुवात होते. एज पण तेच राहतं. मेनोपॉज, आता जसं सांगितलं मगाशी सरस्वती ताईंनी, हा एक खूप मोठं स्थित्यंतर आहे आपल्या स्त्रियांच्या लाईफ मध्ये. आणि या मेनोपॉज पर्यंत येत असताना मुलांचं शिक्षण, घरच्यांच्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्यांच्या मध्ये आपण स्वतःकडे इतका ऱ्हास करत येतो ना, स्वतःकडे द्यायला पाहिजे काय, तर तो स्वतःला वेळ तोच देत नाही. आपण प्रॉब्लेम येऊस तोपर्यंत वाट बघत बसतो आणि तो वेळ न दिल्यामुळं आपल्याला परत चॅलेंज यायला लागतात आणि मग या चॅलेंज मध्ये मोहर लागते, ती म्हणजे मेनोपॉजची. पूर्वी होतं का? नव्हतं. खूप यांना त्रास होत पण नव्हता, पण आजकाल व्हायला लागलाय. आजकाल का व्हायला लागलाय? एक हार्मोन्स बॉडी मधलं कट होऊन जातं ना, आणि ते जाताना सहज जात नाही. एक हार्मोन्स कट व्हायला लागलं बॉडीतलं, त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये खूप उलथापालथ व्हायला लागलं. फिजिकली, मेंटली, इमोशनली तिन्ही लेवलवर स्थित्यंतर होतात. चिडचिड वाढायला लागते, बॉडी स्वतःवर आपण नाखुश असतो, बाकी सगळ्या गोष्टींकडं आपलं लक्ष आहे. पण आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे, मेनोपॉज आपल्या शरीरातला एक स्थित्यंतराचा पिरियड आहे आणि त्याला आपण
हेल्दीली सामोरं जायला पाहिजे. म्हणजे कधी आपल्या बॉडीमध्ये एवढी उलथापालथ होते माहितीये का, आपण जर कमजोर असू तर या सगळ्या गोष्टींकडं जेव्हा प्रॉपर आपण लक्ष देऊ त्यावेळेला वार्धक्य सुलभ जाणार आहे. तुमचं वार्धक्य पण आहे ते कुणाला सुटलेलं नाहीये आणि त्यालाच म्हणतात बालपण. दुसरं नाही तर तुम्ही म्हणाल पहिलं बालपण, नाही, हे दुसरं बालपण आहे. आणि याच्यामध्ये पण आपल्याला परत काय होऊन जातं, आपल्या या स्थितीकडे पण परत काठी हातात येते. पण आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे ना, विदाऊट लाठी विदाऊट काठी. पाठीचं कणा ताट राहायला पाहिजे, त्याच्यासाठी थोडी साधना पण पाहिजे. बॉडीला जे मिनरल्स पाहिजेत, विटॅमिन्स पाहिजेत ते व्यवस्थित जायला पण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या वेळेला करत गेला तर रिझल्ट खूप भारी आहे. म्हणून आपल्याला ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम यायचे नसतील, आपल्याला दाताचा पण प्रॉब्लेम नको असतं. बघा, दात नसतील तर काय होतं, नंतर लई प्रॉब्लेम आहे. उद्याचा विषय प्रॉपर लक्ष द्या सगळेच जण. तुम्ही म्हणाल मला काहीच दाताचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही तोपर्यंत लक्ष द्या. प्रॉब्लेम आल्यानंतर ऑर्थोपेडिक मध्ये हे एक येतं आणि दाताचा विषय लई महाग झालाय माहितीये तुम्हाला. दाताचा विषय, दात लई महत्वाचे आहेत. आपण काय काय म्हणे रात्रीत पण त्याची झीज करायला लागलो. ताणतणाव तुमच्या सगळ्या शरीरात ऑर्थोपेडिक झीज करतंय, तसंच दातांची पण झीज होते. उद्याला टॉपिक आहे, खूप भारी विषय आहे आणि त्यामुळे ऐका, दुर्लक्षित आहे. दुखायला लागलं तरी इकडचं तिकडचंच काहीतरी करत बसतो, ती परत वाढवतो. उद्या विषय असणार आहे पण याच्यावर लक्ष द्या. ज्या त्या वेळी प्रत्येक वेळेला आपण लक्ष दिलं तर खूप चांगलं होतं. उद्या दाताचा विषय आहे, खूप लोकांपर्यंत आपण लिंक पोहोचवू. आज पण आपलाही खूप महत्वाचा टॉपिक होता. महत्वाचा टॉपिक भारीपैकी रुपाली अडके ताईंनी दिला, त्याच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत रुपाली ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत याच्यावर, स्वतःवर महिला काम करायला लागलेत, पुरुष काम करायला लागलेत, अवेअरनेस आलाय, वेट लॉस करायला लागलेत. खूप लोकांचे वेट लॉस मॅरेथॉन चालू आहे. खूप लोक फ्लायरच टाकत नाहीत, बाहेर सुट्टीला गेलेत, काय झालंय ते, पण त्यातले काही फ्लायर आपण बघणार आहोत. जोरदार क्लॅपिंग करू वेट लॉस मॅरेथॉनच्या पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनचे कोचेस, संध्याकाळचं नाही सेशन. ओके, सुमित सरांना मदत करणाऱ्या सगळ्या ग्रुप साठी जोरदार क्लॅपिंग. चलो, लीडर ऑफ द डे आहेत शुभांगी मॅडम. जोरदार क्लॅपिंग. 100 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत आरतीताई, 2 kg कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब, लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब. ओके, डॉक्टर कौस्तुभ. ओके, बरं केलं. हे नुसता डॉक्टर म्हणते, कोण डॉक्टर कसं कळणार. लीडर ऑफ द डे आहे डॉक्टर कौस्तुभ. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर साहेब, 250 ग्रॅम कमी. आणि लीडर ऑफ द लॅब डॉक्टर सर, 2 kg कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर फिनिश फ्लायर 1600 ग्रॅम कमी करून. मनीषा मॅडम, लीडर ऑफ द डे पण मनीषा ताई 550 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द लॅब पण मनीषा ताई 1 किलो 600 ग्रॅम कमी करून. टोटल मध्ये पण मनीषा ताई, पर्सेंटेज मध्ये पण मनीषा ताई. कॉंग्रॅच्युलेशन. लीड फिनिश फ्लायर. ओके, जयश्री मकुटे 1750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे मुकुंद सर. मुकुंद सर तुम्ही तर दिसनच झालाय. लीडर ऑफ द लॅब जयश्री ताई 1 किलो 750 ग्रॅम कमी. टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये जयश्री ताई. कॉंग्रॅच्युलेशन. फिनिश फ्लायर. ओके, रुबीना मॅडम 2 किलो 170 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत सुरैया मॅडम 900 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द लॅब रुबीना 2 किलो 170 ग्रॅम कमी. टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये रुबीना मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत प्रशांत सर 750 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द डे. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत वैशाली मॅडम 2 किलो 50 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन वैशाली ताई. ओके, आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम. उद्याचा टॉपिक प्रत्येकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. एक एक व्यक्तीला उद्याला त्याच्या दाताच्या आरोग्यासाठी त्याला आपण जॉईन करू. ओके, कुठं लांब नाही, आपल्याच घरचे लोक असणार आहेत. थँक्यू. हरिओम सगळ्यांना.